नमस्कार. चपराक प्रकाशनाच्या वतीनं पाळमुळं या एक प्रकारच्या आत्मकथन पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. या पुस्तकाचे लेखक नानासाहेब खर्डे हे संगमेश्वर तालुक्यातील झोळे या गावातील एक अत्यंत गरीब परिस्थितीतून आज या उंचीवर पोहोचले आहेत. त्यांचे आत्मकथन मराठी साहित्यामध्ये आपण सर्वजण स्वागत कराल अशी मला अपेक्षा आहे. चपराक प्रकाशनानं अत्यंत गुणवत्तापूर्ण अर्थात ती त्यांची नेहमीची परंपरा आहे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकासंबंधीचा भूमिका जी आहे ती समजून घेण्यासाठी आज आपण या पुस्तकाचे लेखक नानासाहेब खर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, हे पाळमुळं नावाचं जे पुस्तक एक प्रकारचं आत्मकथन आहे, या आत्मकथनातून तुम्ही काय सांगू इच्छित आहे? नमस्कार. खरं म्हणजे पाळमुळं लिहिणं हे काही आधी माझ्या मनात नव्हतं. 30 जून 2021ला मी जलसंपदामधून डेप्युटी इंजिनियर या पदावरून सेवानिवृत्त झालो आणि मी माझ्या वेगळ्या कामामध्ये शिक्षण क्षेत्रातील विद्यालयाच्या बांधकामाच्या उभारणीच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि त्याच वेळेस ज्या प्रकल्पावर मी काम केलं, निळवंडे प्रकल्प अर्थात उर्ध्व प्रवरा प्रकल्प, त्याच्यावरती मी जवळपास 16 वर्ष सलग काम केलं आणि हे केलेलं काम पुढच्या पिढीला कळावं यासाठी मी तांत्रिक अंगानं त्याची मांडणी करत होतो. आणि दरम्यानच्या काळामध्ये माझ्या आई या निधन पावल्या वृद्धापकाळामुळं आणि त्या निधन पावल्यामुळं मी सैरबहिर झालो. त्या सैरबहिर झाल्यानंतर माझे वडील, माझी आजी आणि माझी आई ही जवळची माणसं गेल्यामुळं तशा अर्थानं माझ्यावर छत्र धरणारं, मायेची पाखर करणारं कोणी राहिलं नाही. कारण मी स्वतःच ज्येष्ठ झालो. मला ज्येष्ठ असणारी माणसं आता संपली. पण त्यांच्या जाण्यानं मी अगदी सैरबहिर झालो आणि निश्चितपणानं दुःख झालं. ते दुःख मला कुणाला सांगता येईना, पण असं म्हणतात की दुःख कुणाला सांगितल्यानं कमी होतं, तर ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ते दुःख लिहित असतानाचा एक भाग म्हणून या पुस्तकाचा, पाळमुळं या पुस्तकाचा जन्म झाला. खरं तर हे पुस्तक जेव्हा वाचक म्हणून आम्ही वाचतोय त्यामध्ये बाईबद्दल लिहिलंय, दादांबद्दल लिहिलंय, तुमच्या कुटुंबातील नातेसंबंधाबद्दल लिहिलंय आणि आणखी एक यात जे महत्वाचं आहे, व्यक्ती म्हणून ह्या माणसं जेवढी महत्वाची आहे तेवढीच परिस्थिती म्हणूनही यामध्ये खूप गांभीर्यानं नवा इतिहास एका अर्थानं सामाजिक भान नव्या पिढीला मिळतंय. तर हे सर्व आठवणी ज्या तुमच्या आहेत, आईच्या, बाबांच्या, ह्या आठवणीबद्दल काही सांगता येईल? आता आमची जी पिढी आहे, जी आता ज्यांनी 60 पार केली, खरं म्हणजे 60 वर्षापूर्वीची समाजातली आर्थिक जी परिस्थिती होती ती सर्वसाधारणपणे सगळ्यांची सारखीच होती. कोणीही मुलगा शाळेत जात असेल तर त्याला असं काही नाही की 4 ड्रेस आहेत, 5 ड्रेस आहेत, पायात चपला आहेत, शूज आहेत, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी या पुस्तकात जे काही वर्णन केलंय तशा अर्थानं ते सगळ्यांचं वर्णन आहे माझ्या पिढीच्या. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, सामाजिक चालीरीती असतील, काही नैसर्गिक परिस्थिती असेल, शेतीची काही उपकरणं किंवा शेती ज्या पद्धतीनं करत होते तो भाग असेल, हा सगळा इतिहास त्या वेळेपासूनचा आहे. तत्कालीन परिस्थिती सगळी मी जशी जशी अनुभवली, भोगली, उपभोगली, ही सगळी त्यात अगदी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठलंही हातचं राखून न ठेवता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी प्रांजळ असा प्रयत्न त्यात केलेला आहे. सर, आपण म्हटलं की नातेसंबंधाचं, तर नातेसंबंध खरं म्हणजे समाजाच्या, कुठल्याही समाजाच्या वरवरच्या भागामध्ये सगळं आलबेल वाटत असतं आपल्याला, परंतु तुम्ही जेव्हा त्याच्या खोलात शिराल तर त्यावेळेस एकमेकाशी असणारे अनुबंध, भावबंध हे थोडे वेगळ्या प्रकारचे असतात. दिसतात वेगळे, असतात वेगळे, तर मी जे असतात ते समर्थपणे आणि आहे तसे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जेव्हा हे पुस्तक हातात घ्याल आणि पुढे पुढे वाचत जाल तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल, त्या वाचकाला असं वाटेल की अरे ही माझीच कथा आहे. खर्डे जे सांगतायत ते त्यातलं बरंचसं माझ्याही बाबतीत घडलेलं आहे. मला ते शब्दात सांगता येतंय की नाही एवढाच प्रश्न आहे. खर्डेंनी ते मांडलंय, आता मी सुद्धा किती समर्थपणे मांडलंय हे मला सांगता यायचं नाही. ते खरं म्हणजे वाचकांनी ठरवायचं आहे की मी किती यशस्वी झालोय ते मांडण्यामध्ये. तुम्ही या पुस्तकामध्ये विशेषतः आपण जेव्हा नातू आणि आजी असं एक नातं असतं ते खूप जवळचं आणि प्रेमाचं असतं. यातली आजी पण खूप भावणारी आहे, पण आजीचा संघर्ष जो आहे तोही खूप मोठा यामध्ये दिसतोय. त्या आजीच्या आठवणी तुम्ही ज्या पद्धतीने नोंदवल्या त्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या आहेत.
त्या आजीबद्दलचं काय सांगू शकाल? तो काळ जवळपास 1915 ते 1935 पर्यंतचा आहे. आजीचं जे काही कालखंड आहे तो 1935 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे. त्यावेळची सामाजिक रचना, त्यावेळचे लोकांचे प्रचलित पद्धती, तर या सगळ्यामध्ये जेव्हा माझी आजी विधवा होती आणि माझ्या आजोबांना गावाच्या हद्दीत सुद्धा प्रवेश करू दिला जात नाही, तरुण असलेली माझी आजी, देखणी असलेली माझी आजी जेव्हा एका मुलावर विधवा होते, आमच्या नगरी भाषेमध्ये रांडाव होते, आणि अशी आजी आता पुढे काय करणार, तर ती हार न मानता समर्थपणे उभी राहते, परिस्थितीशी संघर्ष करते. एक मुलगा जे माझे वडील आहेत त्यांना जगवण्याचा, आपला वंश पुढे चालू ठेवण्याचा ती महत्प्रयासानं संघर्ष करून तो त्यात यशस्वी होते. त्या कालखंडामध्ये दुसरी एक भूमिका अशी आहे की एखादी मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी गेली तर ती परत माहेरी येऊ नये, ती सासरीच राहावी आणि आपल्या कुटुंबाचं नाव, माहेरकडचं नाव हे ती तिथे नांदली, सासरी नांदली तर आपलं नाव उज्ज्वल झालं, आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल झालं, अशी एक मनोभूमिका त्या काळातल्या पिढीची होती. आणि तशी भूमिका राणे परिवाराची होती, म्हणजे जे आजीचं माहेर होतं. आणि त्या राणे परिवारानं आजीला उभं करण्यामध्ये पुढे तो मोड, तिचा जो मुलगा आहे भिकाजी, तो जगण्यामध्ये राणे परिवारानं मोठी भूमिका घेतली. त्याचबरोबर आजी फार लवचिक स्वभावाची होती. तिनं जे थोरले दीर आहेत, धाकटे दीर आहेत, यांच्याशी अगदी परिस्थिती बघून परिस्थितीवश त्यांच्याशी व्यवस्थितपणे मिळून घेतलं आणि हा मुलगा, हा वंश तिचा पुढे चालू राहावा या पद्धतीनं सगळे प्रयत्न केले. आणि जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तिला स्वतःला असं वाटलं की नातवाच्या रूपाने आपला पती पुन्हा जन्माला आलेला आहे, पुन्हा त्याचं आयुष्य भोगण्यासाठी, तो उपभोगण्यासाठी पुन्हा जन्माला आलेला आहे. आणि या भूमिकेतून ती माझ्याकडे बघत होती आणि माझे लाड करत होती. त्यात एक गोष्ट अशी आहे की नाव ठेवणे, माझं नाव अण्णासाहेब सुरुवातीचं, परंतु मी नावकरी असल्यामुळे मी नानासाहेब झालो. परंतु आजीने मला कधीही नानासाहेब असं म्हटलं नाही, भाऊ म्हणत राहिली. आणि त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे नावकरी आलेल्या मुलाचं नामकरण विधी झाल्यानंतरचं काम वेगळं असतं, नंतरची त्याची भूमिका वेगळी असते. तर ते नामकरणाचा विधी आजीच्या परिस्थितीमुळे, वडिलांच्या परिस्थितीमुळे आजीच्या हयातीत होऊ शकला नाही. त्यामुळं आजीने उजव्या हातानं जेवून न जेवता डाव्या हातानं जे चालू केलं होतं, ज्याला हात गहाण ठेवणे हा जो प्रकार होता, की आजी शेवटपर्यंत तो हात गहाण ठेवला आणि तिच्या हयातीत तो हात मला सोडवता आला नाही. असे अनेक प्रसंग या कादंबरीमध्ये आहेत की जे मी आजही विसरू शकत नाही. आज मी 60च्या वरती गेलोय, ज्येष्ठ झालोय, तरीही माझ्या डोळ्यात पाणी येतंय की मी इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा आजीच्या काही गोष्टी पूर्ण करू शकलो नाही. आपण जे म्हणालात की आजीच्या संबंधानं तुम्हाला इतकं का, तुम्ही भाऊक का होता, तर मी उभं राहण्यामध्ये आणि माझ्या आईपेक्षाही माझ्या आजीनं मला उभं करण्यात, माझी मानसिक जडणघडण करण्यामध्ये आजीने अतिशय महत्वाचा वाटा उचलला. आणि आजीचं जे विधवापण होतं तिच्या दृष्टीने ते कडेला गेलं. तिचा जो वंश आहे तो पुढे वाढला, तिचा जो मुलाच्या रूपानं जो मोड होता तो पुढे वाढला, वंशवृद्धी झाली, आजीच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि दुसऱ्या एका अँगलने असं की त्या परिस्थितीमध्ये इंजिनियर होणं आणि तो सरकारी खात्यात नोकरीला लागणं ही मोठी बाब आमच्या सगळ्या परिसरामध्ये, ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये समजली जायची. मग आजीच्या दृष्टीने आपला नातू हा इंजिनियर होऊन सरकारी खात्यात अधिकारी झाला, ही गोष्ट तिच्या मनाला अतिशय आनंद देणारी होती. आणि हा आनंद तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात मला कायम दिसत होता. आणि म्हणून जिनं मला घडवलं, त्या आजीचं नाव काढलं तरी सुद्धा मला सद्गतीत व्हायला होतं. खरं तर आजीबद्दल तुम्ही लिहिलंय, आईबद्दल लिहिलंय, हे सर्वच प्रसंग जे आहेत ते डोळ्यात पाणी आणणार आहे. पण तुमचा संघर्ष जो आहे, शैक्षणिक संघर्ष सुद्धा हा फारच मोठा आहे. तो नव्या पिढीला कदाचित दंतकथा वाटावी इतका मोठा आहे. त्या संघर्षाबद्दल तुम्ही काही सांगावं. आताची परिस्थिती, आता उपलब्ध होणारा पैसा आणि साधारणतः 70-80 वर्षापूर्वी लोकांच्या हातात येणारा पैसा, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्या काळामध्ये पैसा असणं ही मोठी दुर्लभ गोष्ट होती. सावकार, त्या काळात पतसंस्था नव्हत्याच, परंतु सावकार, उसनवारी, बँका
ह्या सहजासहजी कुणालाही पैसा देत नव्हत्या. आणि अशा काळामध्ये सरकारी अनुदानातून, सरकारी सवलतीतून जरी माझं शिक्षण झालं असलं तरी कमीत कमी खर्च जो मुलाच्या पालनपोषणासाठी लागतो तेवढं करण्याची सुद्धा आजीकडे, वडिलांकडे ऐपत नव्हती. आणि म्हणून तुम्हाला खोटं वाटेल की केवळ 5 रुपये नाहीत, संगमनेरवरून कोल्हापूरला जाण्यासाठी सटाणा कोल्हापूर गाडी होती, बस होती 6:30 वाजता संध्याकाळी. तिचं भाडं 35 रुपये होतं. आणि एक दिवस असा आला की आजीकडे 30 रुपये आले, 35 रुपये भाडं होतं, मला 5 रुपयाची गरज होती. ते 5 रुपये त्या दिवशी उपलब्ध झाले नाहीत, म्हणून मी त्या दिवशी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आजीने गावात जाऊन ते 5 रुपये ते अधिक 50 रुपये उपलब्ध केले आणि मग मी कोल्हापूरला गेलो. पैसा खरं म्हणजे मी एका ठिकाणी लिहिले की गाडीच्या चाका एवढा झाला होता. म्हणजे पैशाचं मोल इतकं होतं. आज आपल्याला पैसा सहजपणे येनकेन प्रकारे उपलब्ध करता येतो. गहाण ठेवून करता येतो, पतसंस्थेत जाऊन करता येतो, शेतीवर कर्ज घेता येतं, घरावर कर्ज घेता येतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये यातलं काही करणं निव्वळ अशक्य होतं. आणि म्हणून आजीनं जे केलं ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आजच्या पिढीला कदाचित हे खोटं वाटेल की 5 रुपयासाठी खरंच एक दिवस थांबावं लागलं का? होय, खरंच एक दिवस थांबावं लागलं. तुम्ही ते पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की रविवारी माझ्या खानावळीला सुट्टी असायची, मेजवानी ज्याला फिस्ट म्हणतो ती असायची. आणि संध्याकाळचं जेवण मला घेता यायचं नाही खानावळीमध्ये, ते स्वतःच्या पैशाने घ्यावं लागायचं. म्हणून मी खानावळीमध्ये उशिरा जेवायला जायचो रविवारी दुपारी. आणि रात्रीचं जेवण अक्षरशः, आता हे खरं म्हणजे सांगू नये कारण आता मी एक अधिकारी म्हणून रिटायर झालोय, परंतु नवीन पिढीला याची कल्पना सुद्धा येणार नाही की रात्री न जेवता आम्ही झोपलेलो आहे, कारण पैसाच नसायचा. आणि ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं आईवडिलांना पत्र पाठवून मला अधिक पैसे पाठवा हे म्हणण्याचं सुद्धा धारिष्ट माझ्या मनात नसायचं, कारण ते तरी पैसे आणतील कुठून, हे सगळ्या गोष्टीचा, या परिस्थितीचा विचार कायम मनामध्ये असायचा. आणि म्हणून त्यांचं मूल, मी माझ्या मुलांना इंजिनियर करणं केलंय त्यांना, ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण माझ्या आईवडिलांनी मला इंजिनियर केलं ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. आणि त्याबद्दलची कृतज्ञता कायम माझ्या मनात आहे आणि तीच माझ्या पुढच्या पिढीत सुद्धा बासरत गेलेली आहे. म्हणजे हा सारा प्रवास तुमचा शिक्षणाचा असेल, तुमचा नात्यातला असेल, हा दारिद्र्यातून झालेला प्रवास आहे. पण आता हे पाळमुळामध्ये खूप ज्याला म्हणतो संवेदनशीलतेनं जे लिहिलं आहे ते कोणत्याही वाचकाला वाचलं तर डोळ्यात अश्रू येतात, इतकं ते संवेदनशीलतेने लिहिलं आहे. पण तरी सुद्धा माझा प्रश्न असा आहे की हे पाळमुळं नव्या पिढीनं वाचावं असं तुमची मुलगी जी म्हणाली की माझा बाप मला या पुस्तकामुळे कळाला, तर तुम्ही मुलीला बाप म्हणून जसं कळाला तसं अनेकांना बाप या निमित्तानं कळणार आहे. तर नवी पिढीत का वाचलं पाहिजे पुस्तक? बऱ्याचदा असं असतं, नवी पिढी जी आहे ही नवी पिढी साधारणतः 6व्या-7व्या वर्षानंतर आपल्या आईला, वडिलांना, आजोबांना, कुटुंबाला, नात्याला बघायला लागते, त्यांची मतं, त्यांचे विचार ऐकायला लागते. त्यांना आठवतं ते आई वडिलांचं, हा मुलगा 5-6 वर्षापासून पुढचा प्रवास आठवतो, पण त्या आधीचं आईवडिलांनी केलेले कष्ट. साधारणतः मुलगा 5-6 वर्षाचा होतो म्हणजे त्या आईवडिलांचं वय किमान 25-30 वर्ष असतं. 30 वर्षापर्यंतचा त्यांचा संघर्ष मुलाला माहित होत नाही, अपत्याला माहित होत नाही. तसंच माझ्या बाबतीत झालं. माझ्या मुलांना माझा संघर्ष माहीत झाला तो 30शी पासून पुढे झाला, परंतु 30शी पर्यंत जो काही संघर्ष केला तो संघर्ष त्यांना माहीत होत नाही. तो माहीत व्हावा म्हणून खरं म्हणजे हे पुस्तक आलंय योगायोगानं असं म्हणायला हरकत नाही. माझी मुलगी जी म्हटली की मला हे पुस्तक वडिलांकडनं आलं नसतं तर मला माझा बाप अर्धाच समजला असता, या पुस्तकाच्या माध्यमातून मला उरलेला अर्धा बाप समजला की जो अर्धा बाप ती जन्म व्हायच्या आधीचा आहे, त्या अर्ध्या बापाचे कष्ट अधिक आहेत. म्हणजे तिचा जन्म झाल्यानंतर, तिला कळायला लागल्यानंतरचा जो अर्धा बाप आहे तो तसा एका अर्थाने सधन परिस्थितीमधला आहे. परंतु या सदन परिस्थितीमध्ये ज्यामुळे मी आलो, ज्या समाजामुळे आलो, ज्या माणसांमुळे आलो, ज्या आई वडिलांमुळे आलो, आजीमुळे आलो, तो जो भाग आहे इथपर्यंत आणून सोडण्याचा तो संघर्ष आहे, तो संघर्ष अतिशय महत्वाचा होता. आणि म्हणून संवेदनशीलता त्या व्यक्तींविषयी, परिस्थितीविषयी, समाजाविषयी माझ्या मनात आहे. मी आता कुठे आहे हे महत्वाचं नाहीये, तर मी कुठून इथपर्यंत आलोय हा जो भाग आहे, हा जो प्रवास आहे तो महत्वाचा आहे. आणि त्या प्रवासानं मला संवेदनशील बनवलं
आणि म्हणून ती संवेदनशीलता या पुस्तकाच्या पानोपानी तुम्हाला दिसेल. खरं तर असं बोलत राहिलं तर पुस्तक एका अर्थानं उघड जाईल, परंतु रसिकांना हे पुस्तक वाचायचं आहे आणि इतक्या संवेदनशील लिहिल्याबद्दल खरं तर चपराक प्रकाशनमध्ये मी तुमचे आभार मानायला हवेत. रसिक जेव्हा हे तुमच्यासाठी हे पुस्तक आहे अत्यंत सुंदर या अर्थानं आहेत की एक परिस्थिती जेव्हा उलट जाते एखाद्या व्यक्तीची, तेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्य त्यात नसतं, तर तो सारा परिसर असतो, त्या काळचा समाज असतो, त्या काळची सामाजिक परिस्थिती असते आणि हा एका अर्थानं चालता बोलता इतिहास असतो. आपण सर्वांनीच वाचावं असे अत्यंत सुंदर पुस्तक आपल्यासाठी चपराक प्रकाशनाने उपलब्ध करून दिलंय. त्या चपराक प्रकाशनाचे प्रमुख आणि सर्व समूह यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या निमित्तानं मी अजून एक सांगेन की माझ्यासारख्या नवख्या लेखकाला, खरं म्हणजे लेखक नाहीच म्हणायचं, एका व्यक्तीला की त्याने त्याचे अनुभव जे त्याच्या भाषेमध्ये लिहिलेत आणि ते माझ्या भाषेत असल्यामुळं ते जास्त चांगले असावेत असं मला वाटतं, कारण ते शब्दांचे फुलोरे नाही, तर ते वास्तवतेची किनार त्या सगळ्याला लाभलेली आहे. आणि असं असताना सुद्धा चपराकचे घनश्याम पाटील यांनी मला उमेद दिली आणि हे पुस्तक मूर्त स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर आणलं. खरं म्हणजे मी त्यांचा आणि त्यांच्या टीमचा फार आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांचाही मी आभारी राहील. एकदा हे पुस्तक आपण सगळ्यांनी नजरेखालून घालावं, तुम्हाला पानोपानी असं वाटेल की आपण हे जीवन जगलो आहे. या पुस्तकाच्या वाचनातून ते जगणं तुम्ही परत अनुभवाल अशी मला खात्री आहे आणि हे वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.